केरळमधील परिचारिका निमिषा प्रिया यांना येमेनमध्ये हत्येच्या आरोपावरून सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. येमेन प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सरकारी सूत्रांनी आज सांगितलंय. निमिषा प्रिया यांच्या फाशीच्या शिक्षेची बुधवारी 16 जुलैला अंमलबजावणी करण्याचे अगोदर निश्चित झाले होते. भारत सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी प्रिया यांच्या नातेवाईकांनी सर्वोच्च न्यायालयाद्वारे केलेली. निमिषा प्रियाच्या कुटुंबियांना हत्या झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी परस्पर सामंजस्यातून तडजोड करण्यासाठी थोडा अवधी मिळावा यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केलेले. या प्रयत्नांनंतर येमेनमधील स्थानिक प्रशासनाने निमिषा प्रिया यांना दिली जाणारी फाशीची शिक्षा लांबणीवर टाकली आहे. निमिषा प्रिया या मूळच्या केरळमधील पलक्कड जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत. येमेनमधील व्यावसायिक भागीदाराची जुलै 2017 मध्ये हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपात त्यांना 2020 मध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली. या फाशीच्या शिक्षेवर येमेनमधील सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये शिक्कामोर्तब केलं असून येमेनच्या अध्यक्षांनीही या शिक्षेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे.